संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना या सर्व योजना जे आहेत ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत चालवली जाते व त्यामार्फतच हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. परंतु आता एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. एप्रिल महिन्यापासून हे मोठे बदल आहे. दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे व ते त्यांच्या फायद्याचंच असणार आहे. श्रावण बाळ सेवा, दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना असो, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना असो, या सर्व लाभार्थी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. कारण 2,500 रुपये वाढबाबत व तुमचा हप्ता वेळोवेळी प्रत्येक वेळेस तुमच्या खात्यामध्ये वेळेवरच येण्यासाठी जी निर्णय घेण्यात आल्यामुळे नक्कीच इथे लाभार्थ्यांचा फायदा होणार आहे. नमस्कार, आपल्या योजनायात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे व अजूनही तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या योजनायात्राला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या लाभार्थ्यांनो, जो GR देण्यात आलेला आहे तो दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, जसे की कोणत्या योजना आहे तुम्ही पाहू शकता. संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना आहे, श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना आहे, ज्याकरिता आहार व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रित अधिकारी घोषित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे. आपल्याला माहिती की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आहे, पण आता हे दिव्यांग सक्षमीकरण विभाग म्हणजे दिव्यांग बांधवांचे जे काही विभाग आहे त्यांच्या मार्फत हे शासन निर्णय काढण्यात आला आहे, ज्यामध्ये जे नियंत्रक अधिकारी बघा, कोणतीही योजना चालवली जाते त्याच्यासाठी एक अधिकारी पाहिजे आहे, कोणतंही काम केलं जातं त्याच्यासाठी एक पोझिशन पाहिजे आहे, जेणेकरून काय होते की त्या लाभार्थ्यांपर्यंत ती पूर्ण योजनांची जी काही लाभ आहे ते मिळते का नाही किंवा वेळोवेळी ते मिळण्यासाठी नक्कीच मदत होते. तर प्रस्तावना काय आहे? राज्यात निराधार, अंध, दिव्यांग या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्ध व्यक्तींसाठी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. तरी ते दिव्यांग व्यक्तीचे शिक्षण असू द्या, आर्थिक सामाजिक पुनर्वसन व सक्षमीकरण करून त्यांचे स्वावलंबी बनवणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी अधिसूचनेत दिव्यांग कल्याण हा मंत्रालयीन प्रशासकीय विभाग निर्माण केलेला आहे. तर आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मासिक लाभाची रक्कम 1,500 वरून 2,500 करण्याची नसती वित्त विभागास सादर केली असता वित्त विभागाने विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना ही दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्याबाबत अभिप्राय दिलेले होते. तर आता हे जे काही वित्त विभाग आहे ते विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरणामध्ये बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून आता काय झालेलं की जे दिव्यांगांसाठी विभाग आहे तिथे त्या लाभार्थ्यांना आता ते लाभ मिळणार आहे सांगितलेलं आहे. तर 1 एप्रिल 2026 पासून तुम्ही पाहू शकता जो शासन निर्णय आलेला आहे, ज्यामध्ये सांगितले की 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या विशेष सहाय्य योजना म्हणजेच कोणत्या? संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील नियम मधील तरतुदीस अनुसरून आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांची नियंत्रक अधिकारी पण इथे काय झालेले आहे नेमले आहेत बघा, व सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहार व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे. तर आता जे काही पैशांचा लाभ असणार आहे किंवा जे काही पैशांचं वितरण होणार आहे आता ते वेळेवरती होणार आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होणार आहे. आता काय होत होते की प्रत्येक वेळी जेव्हा महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत वितरण करणार असं सांगितलं होतं आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्या वेळेसच पैसे वितरण होतं, पण पुढे मागे होत होतं, वेळेवरती वितरण होत नव्हतं. कारण का 2,500 रुपयांची वाढ आता ऑक्टोबर महिन्यापासून केली होती व त्यानंतर जे बोगस दिव्यांग बांधव होते ज्यांच्याकडे UDID कार्ड नव्हते किंवा बोगस UDID कार्ड होते त्यांनी ते लाभाचे फायदा घेत होते किंवा लाभ घेत होते, ज्यामध्ये जे काही लाभार्थी खरे आहेत म्हणजे बोगस नाही त्यांना त्या लाभापासून वंचित ठेवले जात होते व जे बोगस लाभार्थी आहे या लाभाचा फायदा घेत होते. त्यामुळे ते UDID कार्ड आहे, EKYCची प्रक्रिया आहे, यामध्ये लिस्ट रेडी होईपर्यंत काय होत होतं की लाभार्थ्यांना थांबावं लागत होतं. म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान आहे, श्रावण बाळ आहे, विधवा पेन्शन योजनेचे आहे, बाकीचे जे सर्व लाभार्थी आहे त्या आता काय झालं दिव्यांगांसाठी दिव्यांग लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी काय झालेलं आहे दिव्यांग सक्षमीकरण विभाग एक झालेला आहे, जेणेकरून त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यासाठी एक विशेष
अधिकारी असणार आहे, ज्यामध्ये नियंत्रक अधिकारी म्हणून सांगितलं आहे. त्यामुळे फायदा काय होणार आहे दिव्यांग बांधवांनो, तुम्ही बोगस नाही, तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होणार आहे. बाकीचे जे लाभार्थी आहे म्हणजेच कोणते, की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या असू द्या, श्रावण बाळ योजनेच्या असू द्या, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थी आहे, त्यांचेसुद्धा पैसे कुठे अडकणार नाही. त्यांचेसुद्धा इथे काय होतील, 1,500 रुपये जमा होतील व आपले जे दिव्यांग बांधव असणार आहे त्यांचेसुद्धा 2,500 रुपये वेळेवरती जमा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. अत्यंत आनंदाची अपडेट आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, माहिती महत्त्वाची आहे आणि असंच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.